अशा प्रकारे 2 आंबे घेतलेत आपण ना, त्याला आधी धुवून घेतलंय. अशा एखाद्या स्वच्छ कपड्या चपाती सोबत किंवा असं तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे 2 आंबे घेतलेत आपण ना, त्याला आधी धुवून घेतलंय. अशा एखाद्या स्वच्छ कपड्याने ना पुसून घ्यायचं. पुसून घेतलेत. आता आपण ह्याच्यावरची ना साल काढून घेऊ. अशा प्रकारे सोलून घेतलेत का. आता आपण ना याला खिसून घेऊ. हे बघा अशा प्रकारे खिसून घेतलाय आणि आपण ना एखाद्या कपाने ना मोजून घ्यायचा. आता माझं हे 1 कप झालाय. गॅस चालू केला आपण. आता 1 चमचा तूप टाकायचं. तुपला थोडं गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं ना, 2-3 एक दालचिनीचा तुकडा आणि 3 लवंग टाकून घ्यायच्या. थोडं फ्राय होऊ द्यायचं. फ्राय झाले. आता आपण खिसून घेतलेलं ना आंबा टाकून घ्यायला. मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं. असं फ्राय करून घ्यायचं. आणि ज्या कपाने आपण त्याच कपाने ना आपण साखर घेतली. तुम्ही गूळ टाकू शकता, पण मी साखर टाकली. सगळं एकजीव करून घेऊ आपण. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ना इलायची टाकून घ्यायचे 2. तुम्ही पावडर टाकू शकता. मी अख्खीच इलायची टाकली अशी सोलून. 5 मिनिटं झाले. कंटिन्यू फिरवत राहायचं. एकदा अशा प्रकारे करून बघा. वर्षभर टिकतो. बुरशी लागत नाही ह्याला. मस्त पैकी असं कंटिन्यू हलवून राहिल्यामुळे ना, आता मी गॅस मीडियम केलाय. अशा प्रकारे बोटावर घ्यायचं. आता गॅस बंद करू. बंद केला गॅस. थोडं थंड होऊ देऊ.
प्रकारे तयार आहे आपला गोड आंबा. तुम्ही पण नक्कीच करून बघा. खायला खूप छान लागतो. तुम्ही चपाती सोबत किंवा असं तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता.